नमस्कार. एका योग्य शिक्षकामध्ये लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य असते. एक विद्यार्थी, एक शिक्षक, एक पेन, एक पुस्तक विद्यार्थ्याचं आयुष्य नव्हे तर एक जग बदलू शकते. तर अशा सरस्वतीच्या रूपातील नवदुर्गा आपण पाहणार आहोत. आज आपल्याकडे पृथ्वी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका हिना मॅडम आज आलेल्या. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि तुम्ही छान पिवळी साडी नेसलेल्या आहात. थँक्यू छान मॅडम. दिसताय. तर आज आपण शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या काही नवदुर्गा आहेत त्यांच्यापासून मुलाखत चालू करतोय. तर आपण आपल्या स्कूलबद्दल आणि स्वतःबद्दल थोडक्यात माहिती सांगा. माझे नाव हिना कौसर नदाफ. पृथ्वी पब्लिक स्कूल खंडेराजुरी मुख्याध्यापिका या पदावर मी काम करते. तर आमची जी स्कूल आहे ते 5वी ते 10वी आहे. 5वी ते 8वी CBSE बोर्ड आहे. 9वी 10वी सेमी व इंग्लिश मीडियम आहे. तर आमची जी स्कूल आहे ती निवासी सैनिक पॅटर्न स्कूल आहे. ओके मॅडम, तुम्ही किती वर्ष झाले इथं कार्यरत आहात? मी 2016 पासून 9 वर्ष झालं इथे कार्यरत आहे. ओके, म्हणजे बराच अनुभव आहे तुमचा. तर हा अनुभव कसा वाटला तुम्हाला? एवढे वर्ष तुम्ही इथे काम करताय, तर ह्या अकॅडमीबद्दल कसा अनुभव आला? ह्या अकॅडमीमध्ये सुरुवातीला मी जॉईन झाले त्यावेळी मला हा पहिलाच जॉब आहे. तर शिक्षणाचा काही अनुभव नव्हता. पण जसं विद्यार्थ्यांच्यात शिकवायला चालू केलं तसं शिक्षणाची आवडही निर्माण झाली आणि अध्यापन करण्याची ही आवड निर्माण झाली. त्याचबरोबर आपल्यामुळे हे काही विद्यार्थी घडतात याचा अभिमानही निर्माण होऊ लागला आणि विद्यार्थ्यांच्यात नवनवीन कला, नवनवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी शिकवण्याचा उत्साह वाढू लागला. त्याचबरोबर आतापर्यंत खूप काही शिक्षणाचा अनुभव मला आलेला आहे. त्याचबरोबर आमचे काही स्टाफ पण आहेत, तेही विद्यार्थ्यांना चांगलं शिकवतात, चांगल्या ॲक्टिव्हिटी घेतात, चांगले उपक्रम घेतात, स्पर्धा घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आमच्या शाळेमध्ये होतो. तुमचं शिकवण्याचा स्कूलचं माध्यम कोणतं आहे? माध्यमचं सेमी व इंग्लिश माध्यम आहे. दोन्ही माध्यम? हो. ओके. त्या माध्यमाबरोबर तुमचं सैनिकी पॅटर्न स्कूल म्हणून फेमस आहे. तर सैनिकी पॅटर्न बद्दल थोडक्यात आम्हाला माहिती. सैनिक पॅटर्न म्हणजे सैनिक पॅटर्ननुसार आम्ही मुलांची पेटी घेतो, फिजिकल घेतो. तसंच आर्मी भरती, पोलीस भरतीच्या उद्देशानं मुलांचं ग्राउंड लेवलची तयारी, लेखीची तयारी करून घेतो. तसेच परेड संचलन त्यांचं घेतो. त्याचबरोबर शिक्षणाची पण तयारी आम्ही त्या पद्धतीने करून घेतो. मुलं जर डेव्हलप झाली तर त्यांचं मनगट तर बळकट होणारच आहे. पण बुद्धी बळकट करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या ॲक्टिव्हिटी असतात? म्हणजे जर एखादा मुलगा अभ्यासात, तुमचं इंग्लिश मीडियम आहे, तर एखादा जर अभ्यासामध्ये असक्षम असेल, कच्चा असेल, तर तुमच्याकडे यायचं म्हटलं तर त्याला शिकायची तरी इच्छा असते. मग त्या मुलांसाठी तुम्ही काय प्रयत्न करता? जर आमच्याकडे येणारे विद्यार्थी हे जर असक्षम असतील तर स्टार्टिंगला ॲडमिशन करताना त्या विद्यार्थ्यांची बेसिक टेस्ट आम्ही घेतो. त्यातून त्या विद्यार्थ्याची क्षमता बघतो आणि जर ते विद्यार्थ्यांची प्रगती नसेल तर त्यांचा BEP या कोर्सद्वारे, म्हणजे बेसिक इंग्लिश प्रोग्राम या कोर्सद्वारे आम्ही त्यांचं बाराखडीपासून छोटे छोटे वर्ड्स तयार करण्यापासून, सेंटेन्स तयार करण्यापासून मराठी, इंग्लिश, हिंदी या तिन्ही भाषेची तयारी तर होतेच. त्याचबरोबर आम्ही गणिताचा पाया पण त्यांचा त्या BEP प्रोग्रामद्वारे पक्का करून घेतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्यात प्रगती होत जाईल आणि विद्यार्थ्याच्यात शिक्षणाची पुढची आवड निर्माण होईल. ओके, म्हणजे किती विद्यार्थी खर्च आला तर तुमच्या तयार होतो. आणि आणखीन त्यांचा सर्वांगीण विकास करता तुमच्याकडे अशा आणखीन काही इतर ॲक्टिव्हिटी किंवा कोर्सेस आहेत का? हां, त्याचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही विविध ॲक्टिव्हिटी पण घेतो. त्यामध्ये हँडरायटिंग कॉम्पिटिशन, प्रश्नमंजुषा, तसेच अनेक मल्टीस्किल प्रोग्राम हे घेतो. मल्टीस्किल प्रोग्राम असा आहे की जे ॲग्रिकल्चर आहेत, हॉटेल मॅनेजमेंट आहे, तसेच इंजिनियर आहे, यातून वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतो. छोटे छोटे बांधकाम, तसेच छोटे छोटे पदार्थ तयार करून घेणे, परसबागेची कामं, यातून विद्यार्थी स्वतः डेव्हलप होतो. तसेच ती स्वतःची कामं स्वतः करू शकतो. ओके, म्हणजे विद्यार्थी तुमचा ऑलराऊंडर हो. त्याचबरोबर आता तुमचं कॉलेज जे आहे ते NDAसाठी वगैरे आहे, तर त्यासाठी तुम्ही आता ह्या स्कूलच्या मुलांच्याकडून काय करून घेता? जी मुलं आमच्या स्कूलमध्ये सक्षम आहेत त्या विद्यार्थ्यांच्याकडून आम्ही फाउंडेशन कोर्स म्हणजे NDA, NEET, JEE, CET
याची बेसिकपासून त्यांची तयारी करून घेतो, जेणेकरून स्कूलमध्येच त्यांचा पाया भक्कम होईल आणि हे विद्यार्थीच आमच्या कॅम्पसमध्ये असणारं रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमी ज्युनियर कॉलेज खंडेराजुरी येथे त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेऊ शकतो. त्याद्वारे त्या विद्यार्थ्यांना तिथेही जे NDA नीट JEE CET याची तयारी करून घेतली जाते कॉलेजसोबत. आमच्या कॉलेजमध्ये 11वी 12वी आर्ट्स आणि सायन्स हे ज्युनियर कॉलेज आहे. ते विद्यार्थी तिथं शिकून पुढं करिअर चांगल्या प्रकारे करू शकतात. आतापर्यंत आमचे 151 विद्यार्थी हे विविध क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम. तुमचे पालक समाधानी असणार आहेत. हो. तर ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही एवढं छान पद्धतीनं घडवताय, तर आणखीन कॉलेजचे नियम किंवा असं वेगळं काय आहे तुमच्याकडे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे प्रवेश घ्यावा? आमच्या स्कूल व कॉलेजमध्ये विद्यार्थी हे भरपूर प्रवेश घेत असतात. यामध्ये आमच्या कॉलेज व स्कूलचा असा नियम आहे की आमच्या कॉलेजमध्ये एक प्रकारची शिस्त आहे. मुलामुलींचं हॉस्टेल वेगवेगळं आहे आणि त्यामध्ये मुलामुलींना मोबाईल अलाउड नाही, जेणेकरून विद्यार्थी घरी असताना कंटिन्यू मोबाईल TV वर असतात, त्यामुळे त्यांचा अभ्यासाकडे लक्ष नसतं. आमच्या इथे मोबाईल हा वापरायला अलाउडच नसल्यामुळे वैयक्तिक हे विद्यार्थ्यांचं टीचरांच्या नजरेखाली त्यांचा अभ्यास करून घेतला जातो, त्यामुळे अभ्यास हे विद्यार्थी करत असतात. निश्चितच मॅडम. हो. तुम्ही छान पद्धतीनं इथे हे केला, एवढे विद्यार्थी तुमच्याकडे घडत आहेत. तर ह्या पृथ्वी पब्लिक स्कूलमध्ये जर आम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची प्रवेश प्रक्रिया कशी आहे? जर आमच्या पृथ्वी पब्लिक स्कूलमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपली ॲडमिशन प्रोसेस ही दिवाळीनंतर चालू होते. तर जर तुम्हाला पालकांना कुणाला ॲडमिशन करायचंच असेल तर 9689028835 या नंबरवर संपर्क करून तुम्ही डिटेल घेऊ शकता व रजिस्ट्रेशन करू शकता. हां, जाता जाता मला एक मॅडम प्रश्न विचारायचा वाटतो. ॲज अ मुख्याध्यापक म्हणून काम करताना तुम्हाला ह्या कामाचा किती आनंद मिळतो? मुख्याध्यापक काम करत असताना या कामाचा खूप आनंद होतो. जसं की हे काम करताना जणू का आमच्या हाताने हे चांगले विद्यार्थी घडतात आणि हे विद्यार्थी मोठे होऊन कुठल्या तरी पदावर कार्य करत असताना आम्हालाही अभिमान वाटतो की आमच्या हातून शिकलेले विद्यार्थी हे मोठे झालेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात हे कार्य करत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी किंवा मातीचा गोळा घडवताना आम्हाला खूप आनंद होतो किंवा माझ्यासोबत इतर आमचा स्टाफही खूप छान पद्धतीने विद्यार्थी घडवत असतात. विद्यार्थ्यांच्या सोबत आमच्या शिक्षकांचाही इथे सर्वांगीण विकास झालेला आहे, जेणेकरून शिक्षकांच्यामध्ये स्टेज डेअरिंग म्हणा, विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होणे यातमध्ये शिक्षकांनाही एक प्रकारचं इथं कोणतंही बर्डन नसतं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्यासोबत शिक्षक ही बिना बर्डनचा आनंदाने काम करू शकतात. खूपच छान मॅडम. म्हणजे अतिशय शिस्तबद्ध असं तुमचं स्कूल आहे आणि ह्या स्कूलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या पदाला जात आहेत हे ऐकून खूप अभिमान वाटतो. थँक्यू. असंच तुमचं कार्य चालू राहू आणि जास्तीत जास्त विद्यार्थी तुमच्याकडून घडो ही शुभेच्छा. आणि तुम्ही इथं आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅडम.